स्लमडॉग मिलियनेअर सिनेमा तयार होत असताना त्याच्या मागे अनेक इंटरेस्टिंग गोष्टी घडत होत्या. सिनेमात मुलांचे कपडे बघितले की ते झोपडपट्टीतलेच राहणारे वाटतात. आणि याचं क्रेडिट जातं ते सिनेमाचे कॉस्ट्युम डिझायनर रियाज अली यांना. रियाज अलींशी आम्ही गप्पा मारल्या तेव्हा ते कपडे बनवण्यासाठी काय काय कष्ट करावे लागले ते रियाजनी सांगितलं. इसके लिए हम लोग ने बनाया हाफ मंथ तक जाके देखे कि विलेज में स्मॉल स्मॉल हट्स में लोग क्या पहनते हैं, लोग का लुक कैसा रहता है, मॉर्निंग में कैसा रहता है, आफ्टरनून में कुछ चेंज होता है कि नहीं, व्हाट टाइम देते एक बात, नहाते कितने बजे हैं, खेल के बाद में लोग कैसे दिखते हैं. उसको स्टडी करने के बाद में एटलीस्ट फॉर 2 months खाली कपड़े वॉशिंग होते थे, एजिंग होता था कपड़े का, जब जाके ये लुक को एक्चुअल मिला है इसके. फक्त एवढंच नाही, त्या कपड्यांवर ढेर साऱ्या प्रक्रियाही करण्यात आल्या. ऑल द कपड़े वे सब नवे थे, उसमें सबको बराबर से वॉश करा गया एटलीस्ट फॉर 3-4 times. तो उसको वॉशिंग में, ब्लीच में, पोटेशियम में सबको कलर करने के बाद उसके ऊपर फिर स्प्रे पेंटिंग है, कभी एसिड से वॉश करा गया है टू हैव द एक्चुअल लुक. 2 महीने का प्रोजेक्ट, 2 महीने का पूरा वॉशिंग प्रोसेस था वो, जब जाके वो फील. बट सब कपड़े नवे थे, एक भी कपड़े रेंटल नहीं थे, एक भाड़े से लिए थे या एक्चुअल में लोग के कपड़े थे. सब कपड़े वी हैड बॉट एवरीथिंग फॉर आवरसेल्फ. सिनेमातल्या अनेक शॉट्सच्या आधी खास तयारीही करण्यात आली. छोटा जमाल जेव्हा सबवे मध्ये आपल्या मित्राला भेटतो त्याचं शूटिंग सांताक्रूजच्या सबवे मध्ये झालं. सबवेमध्ये शूट करण्यासाठी मुळामध्ये इथे दुर्गंधी होती. ही दुर्गंधी स्वच्छ करण्यासाठी आम्ही लोकांनी 2 दिवस इथे स्वच्छता करून घेतली. म्हणजे फिनाईल असेल, केमिकल पावडर असेल, ते सगळं टाकलं, पाणी टाकलं, भरपूर पाणी टाकून हे स्वच्छ करून घेतलं. स्वच्छ करून घेतल्यामुळे एक जी बेसिक जी घाण होती ती कमी झाली थोडीशी. म्हणजे दुर्गंधी होती ती जरा थोड्या प्रमाणात कमी होत गेली. म्हणजे जेणेकरून आम्हाला इथे शॉट करायचा होता त्या मुलाचा, तो करता आला, पण तरी पण दुर्गंधी राहिली होती. स्लमडॉग मिलेनियरचं सगळं शूटिंग हे काही फक्त धारावीमध्ये करण्यात आलेलं नाहीये, तर विलेपार्ल्यामधल्या नेहरू नगरमध्ये देखील त्याचं बरंचसं शूटिंग करण्यात आलंय. स्लमडॉगचं शूटिंग धारावी, विलेपार्ले, नेहरू नगर, कुर्ला झोपडपट्टी, साकीनाका झोपडपट्टी, मरोळ, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, पवई, पवन हंस, धोबी घाट, पीला हाऊस, रोशन टॉकीज ग्रँट रोड, बांद्रा रेक्लेमेशन, ट्युलिप स्टार सांताक्रूज, अंधेरी फ्लायओव्हर, जुहू तारा रोड, व्हीटी स्टेशन, जे आर्ट कॉलेज, एनडी स्टुडिओ कर्जत, पेंटचं रेल्वे स्टेशन, दिल्ली, जयपूर, आग्रा, उटी आणि कुलू मनाली इथेही करण्यात आलं. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असं नाव असलेली ही धारावीची झोपडपट्टी फक्त मोडक्या तोडक्या झोपड्यांचीच नाहीये. इथं पत्र्यांची घरं आहेत, कौलारू चाळी आहेत आणि अगदी पक्क्या इमारतीही आहेत. धारावी नक्की आहे तरी कशी? धारावीतल्या झोपडपट्टीची स्वतःची संस्कृती आहे आणि त्याचं एक अर्थकारणही. या जगामध्ये गरीब तो नाहीये ज्याचा जो पैसा नाहीये, गरीब तो आहे ज्याचं जो स्वप्न नाहीये.